आता महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बघा, खूप सारे महिलांचे कमेंट येत होते की सर आम्हाला पैसे भेटले नाही। तर आनंदाची बातमी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी। सर्व महिलांना पैसे भेटले। बघा, सर्व पात्र महिलांना पैसे मिळालेले आहे। ज्या महिलांना आतापर्यंत पैसे आले नाही, 4200 रुपये ज्या महिलांना भेटले नाही त्यांना आजच्या आज बघा, आज त्यांना 4200 रुपये त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा झाले। ठीक आहे, खूप साऱ्या महिलांचे कमेंट येत होते की सर पैसे भेटले नाही। पण मी एक सर्वे केला, त्यामध्ये खूप साऱ्या महिलांनी सांगितलं की सर आम्हाला पैसे भेटले। सरकारचं धन्यवाद केलं, आपलंही धन्यवाद केलं की सर्वात अगोदर मी यांना माहिती दिली होती। कारण की आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर माहिती दिली जाते आणि नेहमी खरी माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते। तर तुम्हाला माहिती आहे, आपल्या चॅनलवर जर खरी माहिती तुम्हाला असंच बघायची असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आता बघा, माहिती काय आलेली आहे की महिलांनी कसं कमेंट केलेले आहे आणि मी तुम्हाला एक सर्वे सुद्धा करून दाखवला होता की कोणकोणत्या महिलांना पैसे भेटले आणि कसं पैसे भेटले। काल 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप देखील झालेले आहे। तर 12 जिल्हे कोणते होते ते सुद्धा मी तुम्हाला सांगून टाकले होते। तर आत्ताचं जे सर्वात मोठी अपडेट आहे ती बघूया। आता खूप साऱ्या महिलांचे कमेंट होते, पण आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सर्वात मोठी अपडेट आहे ही। इथं बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आज वोटिंगचे कामकाजमुळे सर्व बँक बंद राहतील। ठीक आहे, इथं बघू शकता, आज वोटिंग आहे, म्हणजे आज वोटिंग जाणार आहे, तर तुम्हाला सर्व बँकेचे कामकाज बंद राहतील। पण त्याहून सर्व पात्र महिलांना 4200 रुपये प्रत्येक महिलाला भेटलेच पाहिजे। बघा, बँक बंद आहे, पण आज तुम्हाला पैसे नाही मिळणार। आज तर सर्व बँक बंद आहे, पण एकनाथ शिंदे सरांनी काय म्हटलंय ते बघूया। इथं बघू शकता, एकनाथ शिंदे सरांनी काय म्हटलंय की बँक आज बंद राहतील, पण प्रत्येक महिलांना पैसे भेटायलाच पाहिजे। कशामुळे? आज तुमचे बँक बंद राहतील, पण उद्या सर्व महिलांना 4200 रुपये भेटायलाच पाहिजे। आता तुम्ही आज जमा करून टाका, तुम्ही काल तर जमा केले जाय 4200 रुपये, पण आजच्या दिवस जाऊ द्या, उद्या सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायलाच पाहिजे। निवडणूक झाल्यानंतर सुद्धा पैसे त्यांना जमा व्हायलाच पाहिजे, असं आश्वासन, अशी घोषणा एकनाथ शिंदे सरांनी बँकांना देऊन टाकले। सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज याला म्हणू शकता। आता सर्व महिलांना पैसे भेटले। आता बघा, तुम्हाला एक कमेंट दाखवतो की महिलांनी कसं कमेंट केले। तुम्हाला एक सर्वे करून दाखवला होता की 30% महिलांना पैसे भेटलेले आहेत। बघा, 30% महिलांना पैसे भेटलेले आहेत आणि 70% महिलांना पैसे भेटलेले नाही। आता तुम्हाला कमेंट दाखवतो की कमेंट कसे आलेले आहेत। मी नाव हाईड करून घेणार आहे इथं। ठीक आहे, इथं बघा, तुम्ही इथं बघू शकता, आलेल्यांना द्या आधी, नाहीतर त्यांना द्या। ठीक आहे, म्हणजे यांचा अर्थ काय होतो की ज्या महिलांना आतापर्यंत पैसे आलेले नाही, आधी त्यांना द्यायचं, नंतर बाकीचे बघा इथे एक दुसरी कमेंट बघू शकता, नाही आले मंडे संपला। बघा, मंडेला पैसे येणार होते, यांनी काय म्हटलंय, नाही आले, मंडे संपलेला आहे। आता दुसरी कमेंट तुम्हाला दाखवतो, इथं बघू शकता, इथे एक कमेंट आलेली आहे, अजून मला पैसे आलेले नाही, मी पुण्यात राहते, लाडकी बहीणचे साहेब। बघा, इथं कमेंट केलं आहे की सर मला अजूनही पैसे आलेले नाही। आणि काल मी तुम्हाला दाखवलं होतं की 12 जिल्ह्यांना पैसे वाटप झालेले आहे। तर 12 जिल्ह्यापैकी पुण्याला सर्वात आधी पैसे जमा होणार होते। तर पुण्यात तुम्हाला आधीच सांगितलं की 30% महिलांना भेटलेले आहे आणि 70% महिलांना अजून पैसे मिळालेले नाही। तर या 70%मधून या ताईला सुद्धा अजून पैसे मिळालेले नाहीये। म्हणजे एक कमेंटवरनं आपल्याला समजतंय की सर्वे जो त्यांनी काढला आहे तो एकदम ॲक्युरेट आहे आणि खूप साऱ्या महिला अजून वंचित आहे। 4200 रुपये तर त्यांनी सांगितलं होतं की 4200 रुपये सर्व महिलांना आम्ही देऊ, पण फक्त 30% महिलांना त्यांनी जमा केले। अजून खूप साऱ्या महिला यावर बाकी आहे। तर त्यावर त्यांनी काय सांगितलं, आज तुमचं इलेक्शन आणि वोटिंगचं काम चालू आहे, तर आज बँक बंद आहे, पण परवा सर्व महिलांना पैसे जमा करा। परवा सर्व महिलांना पैसे जमा करा। जे 70% महिला बाकी आहे त्या सर्वांना पैसे जमा करा परवाच्या परवा, असं आश्वासन, अशी घोषणा कोणी दिली, एकनाथ शिंदे सरांनी देऊन टाकली। आता तुम्हाला माहिती आहे कोणकोणते ते 12 जिल्हे होते, त्यावर मी पूर्ण व्हिडिओ बनवून ठेवला आहे, पण तुमच्या यासाठी मी परत एकदा रिकॅप करून घेतो की तुम्हाला या जिल्ह्यांमध्ये जर राहत असाल तर तुम्हाला 100% पैसे परवा भेटून जातील। आता कोणकोणते जिल्हे ते बघूया।
तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण 12 जिल्ह्यांची यादी काढली होती. त्या यादीमध्ये मी 12 जिल्ह्यांपैकी कोणकोणता जिल्हा आहे ते संपूर्ण माहिती इथं दिली होती. आता तुम्ही बघू शकता त्यापैकी सर्वात प्रथम जिल्हा म्हणजे तुम्हाला इथं सांगितलं होतं सर्वात प्रथम आपल्याला पुण्याला पैसे वाटप होणार आहे. दुसरा म्हणजे जळगाव, तिसरा म्हणजे रत्नागिरी. या जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला पैसे 100% मिळणार आहे. तर यामध्ये सर्व 30% महिलांना पैसे भेटलेले आहे आणि 70% महिला अजून वंचित आहे. तर या 3 जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला पैसे जरूर भेटले असतील आणि नाही भेटले तर परवा तर तुम्हाला 100% पैसा, उद्या न परवा तुम्हाला 100% पैसे भेटणार आहेत. तर आणखीन कोणकोणते ते जिल्हे आहेत तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, पण इथं एक बार रिकॅप करून घेतो. इथं बघू शकता नंदुरबार, नाशिक आणि मुंबई. आणि ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही या भागात जर राहत असाल तर या सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप ऑलरेडी सुरू झालेले आहे. ठीक आहे. त्यामुळे नंदुरबार, नाशिक, मुंबई तुम्हाला ऑलरेडी पहिला, दुसरा, तिसरा जो जिल्हा होता तो ऑलरेडी तुम्हाला दाखवून दिला आहे. पण या फर्स्ट इन्स्टॉलमेंटसाठी हा जिल्हा या जिल्ह्यांमध्ये वाटप झालेले आहे फर्स्ट इन्स्टॉलमेंटसाठी. आणि इकडचा जो जिल्हा आहे याला सेकंड इन्स्टॉलमेंट आणि इकडचे जे जिल्हे त्यांना थर्ड इन्स्टॉलमेंट असं त्यांनी देऊन टाकलेलं आहे. त्यापैकी या 7 जिल्ह्यांना आतापर्यंत पैसे आलेले आहेत. ठीक आहे. पण 30% महिलांना आले, 70% महिलांना अजूनसुद्धा बाकी आहे. आता त्यामध्ये अजून बघू शकता रायगड, पुणे आणि कोल्हापूर यामध्ये सुद्धा पैसे येऊन गेलेले आहे. आता रायगडमध्ये पण महिलांचे कमेंट आले होते की सर आम्हाला 4,200 रुपये मिळालेले आहे, सरकारचं धन्यवाद. म्हणजे शिवसेनाचे एकनाथ शिंदे यांचं धन्यवाद केलं की सर आम्हाला 4,200 रुपये भेटले आहे. आणि त्यांनी हे सुद्धा कमेंटमध्ये सांगून टाकलं की सर आमचं वोट फक्त तुम्हाला. ठीक आहे. मी काय वोटिंगबद्दल काय बोलत नाही, वोटिंग आपल्या हातात असतं. तुम्हाला ज्यांना निवडायचं असेल त्यांना निवडू शकता, आपल्याला काही त्यावर जबरदस्ती नाही आहे. ठीक आहे. पण लाडकी बहीण योजनेचं तुम्हाला एक सांगून देतो की लाडकी बहीण योजनेचं जर असं दर महिन्याला पैसे पाहिजे असेल तर तुम्हाला काय करायचं आहे की जी राहिलेली ही जी आत्ताची सरकार आहे, ठीक आहे, आत्ताची जी सरकार आहे महायुती महाआघाडी, ठीक आहे, या सरकार आलं तरच तुमची लाडकी बहीण योजना जी ती कंटिन्यू राहणार आहे, नाहीतर ती योजना बंद होईल. जर यांचं सरकार आलेलं नाही, यांचं सरकार आलं नाही तर बंद होईल. ते तर आपल्याला 25 तारखेला तर समजूनच जाणार आहे. 25 तारखेला तर आपल्याला माहिती आहे लिस्टिंग होणार आहे, कोणतं सरकार आहे नाही ते आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. आता पुढे बघूया कोणकोणते ते जिल्हे अजून बाकी आहे की यामध्ये अजून पैसे येणार आहेत. दुसरं म्हणजे सांगली, सातारा आणि सिंधुदुर्ग यामध्ये पण पैसे वाटप होणार आहे. ठीक आहे. आणि यामधून पण सातारामधले खूप साऱ्या महिलांचे कमेंट येत होते की सर आम्हाला पैसे या भेटले, 4,200 रुपये आम्हाला पण मिळाले, 4,200 रुपये आम्हाला पण मिळाले. ते कमेंटसुद्धा तुम्हाला इथं मी स्क्रीनशॉट लावून देईल. इथं बघू शकता कमेंटमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की सर आम्हाला 4,200 रुपये भेटले, आम्ही साताराला राहतो. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला कळून येतं आहे की 30% महिलांना आतापर्यंत पैसे भेटलेले आहे. उर्वरित फक्त आता 70% महिला राहिलेली आहेत, त्यांना पैसे अजून यायचे बाकी आहे. 70% महिलांना देखील उद्या तर सर्व महिलांना पैसे भेटूनच जायला पाहिजे. आज तर तुम्हाला माहिती आहे वोटिंग आहे, वोटिंगच्या निमित्ताने आज पैसे भेटले नाही, पण उद्या ना परवा 70% महिलांना पैसे भेटून जातील. असं 100% महिलांना कम्प्लिटली पैसे भेटून जाणार आहेत 4,200 रुपये. ठीक आहे. आता 4,200 रुपये तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की 3,000 भेटणार होते, 3,000 प्रत्येक महिन्याला भेटणार होते आणि प्रत्येक महिन्यात भेटणार होते. 3,000 प्लस 3,000 असं तुम्हाला 6,000 रुपये मिळणार होते. पण ऑलरेडी त्यांनी डिपॉझिट म्हणून बँकेकडे ऑलरेडी त्यांनी पैसे जमा करून ठेवलेले होते की तुम्ही 2100 रुपये प्रमाणे त्यांनी पैसे ऑलरेडी बँकेंना देऊन ठेवले, म्हणून तुम्हाला 2100 प्लस 2100 म्हणजे तुम्हाला 4,200 रुपये मिळाले असतील. ठीक आहे. आणि पुढचा यांचं जर सरकार आलं तर तुम्हाला 100% 3,000 प्लस 3,000 म्हणजे असं तुम्हाला 6,000 रुपये मिळणार आहे. ठीक आहे. आता पुढचा जो महिना येईल यांचं जर सरकार आलं तर 6,000 रुपये तुम्हाला 100% भेटतील. आणि जर माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता लाईक करून टाका, लाईक करणं विसरून जाता आणि कमेंट करा की हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला पैसे भेटले का नाही भेटले ते सुद्धा कमेंट करा. तुमची कमेंट मी हायलाईट करणार आणि आपल्याला कळून जाईल की आपल्याला किती महिलांना पैसे भेटले आणि किती महिला अजून वंचित आहे. ठीक आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.